विभागातील श्री दिगंबर मुनीनाथ सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं श्री दिगंबर मुनीनाथ महाराजांच्या 49व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या अध्यक्षपदी विक्रम कारंपुरी तर सरचिटणीसपदी अॅडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी यांची निवड करण्यात आली। श्री दिगंबर मुनीनाथ सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं श्री दिगंबर मुनीनाथ महाराजांच्या 49व्या पुण्यतिथी महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे। गुढीपाडव्यापासून दिनांक 30 मार्च 2025 ते दिनांक 6 एप्रिल 2025 असे 7 दिवस चालणारा पुण्यतिथी महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। कुचननगर येथील सुशीलम्मा मठात सोमवार दिनांक 25 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता संस्थापक विष्णू कारंपुरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। यावेळी विष्णू कारंपुरी महाराजांनी त्यात उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विक्रम कारंपुरी तर सरचिटणीसपदी अॅडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी, उपाध्यक्ष नागार्जुन कुसूरकर, अक्षय चिलवेरी, पूजा प्रमुख श्रीकांत कुसूरकर, भजन प्रमुख बालाजी कोटा आदींची निवड करण्यात आली। नमस्कार। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। पूर्व विभागातील कुचननगर परिसरात श्री गुरुमाऊली सुशीलम्मा मठ येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री दिगंबर मुनीनाथ महाराजांचे पुण्यतिथी महोत्सव साजरा होणार आहे। 49वा महोत्सव असून हा महोत्सव अत्यंत आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात प्रबोधनात्मक विचार हे सगळे समाजामध्ये पोहोचवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत। दिनांक 30/3/2025 हिंदू नववर्ष गुढीपाडव्या रोजी सुरू होणारा हा उत्सव 6/4/2025 म्हणजे श्री रामनवमीला संपणार आहे। या कार्यक्रमामध्ये प्रवचन, भजन, कीर्तन, भारूड, तेलुगू प्रवचन, त्याचबरोबर महिला मंडळ, भजन मंडळ अशा विविध कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत। हे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वय समिती किंवा पुण्यतिथी महोत्सव समिती नेमणूक करण्यात आली। या समितीचे अध्यक्ष म्हणून विक्रम कारंपुरी, उपाध्यक्ष नागार्जुन कुसूरकर, सचिव म्हणून अॅडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी, खजिनदार अक्षय चिलवेरी, पूजा प्रमुख म्हणून श्रीकांत कुसूरकर, भजन प्रमुख बालाजी कोटा आणि त्याचबरोबर संपूर्ण या उत्सवात लक्ष देऊन चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करण्यासाठी सल्लागार समिती निवड करण्यात आली। या सल्लागार समितीमध्ये विष्णू कारंपुरी महाराज, श्रीनिवास कुसूरकर महाराज, नागनाथ कारंपुरी, विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास चिलवेरी अण्णा, दशरथ नंदाल, विष्णू चिलका आणि महिलामध्ये रेणुका येरगुंटला, त्याचबरोबर सुनंदा कुसूरकर, कौशल्या मुस्कूर आणि अनुसूर्या कारंपुरी यांची निवड करण्यात आलेली आहे। या सर्वांचं निवड मी स्वतः संस्थापक या नात्याने सर्वसंमतीने करण्यात आला। या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी परत एकदा शुभेच्छा देतो। नमस्कार। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।